विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बाळांनो, ही तर एक सुरुवात आहे. मी तुम्हाला सांगू का, मी एवढा एक्साइटेड आहे ना या वर्षी की विचारूच नका. कारण काय याच्या पाठीमागचं? मला सांगा, मॅथ्स मध्ये सगळ्यात अवघड टॉपिक कुठला आहे सांगा? मी तुम्हाला हिंट दिलेलीच आहे. तुमच्या तोंडात पण तोच शब्द येणार आहे, इंटिग्रेशन. आणि मी तुम्हाला सांगू का, केवळ एका आठवड्यात 7च दिवसात मी तुम्हाला सांगतो, की क्लासमधल्या आपल्या ऑनलाईन लाईव्ह लेक्चर घेतोय आपण. ऑलमोस्ट सगळ्या मुलांना इंटिग्रेशन जमतंय. आमचे आत्ताशी फक्त 3 एक्सरसाइज झालेत लक्षात घ्या. पण आता अशी कंडिशन आहे, ऑफलाईन क्लासमधले 10-15 मुलं सोडून द्या हो, ते करत नाहीत, जाऊन द्या म्हणूया आपण. पण बाकीच्या 80-85 मुलांना कुठलाही फॉर्म्युला विचारला, लगेच सांगतायत. काही मुलं आहेत, गणितावर नुसतं बोट ठेवा, लगेच त्याचा ॲन्सर सांगतायत. पण यांना झालंय काय? मी तुम्हाला सांगतो ही सुरुवात आहे असं मी का बोलतोय? लक्ष द्या व्यवस्थित. भीती कुठे आहे तुमच्या मनात माहितीये का? जेईई लेव्हलचे क्वेश्चन सीईटी देतायत. मला पुस्तकातले जमत नाहीयेत, मग जेईईतले जमतील का? मग मला सीईटी अवघडच जाणार आहे. मग मी काय करू? विनाकारण भीती मनात. किंवा ज्यांनी गेल्या वर्षी सीईटी दिले, ती तर मुलं तुम्हाला आठवत असेल, की पॅनिक मोडमध्येच परीक्षेला गेली होती, की पेपर अवघडच असणार आहे. आणि होतं काय माहितीये का? फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट. मुलगा देतो पेपर, येतो. मग त्याला हजारो मुलं विचारतात, "पेपर कसा आहे? पेपर कसा आहे?" आणि तो एकच सांगतो, "ए बेकार अवघड पेपर आहे. मॅथ्स जे इथले प्रश्न होते, मला काही सॉल्व्ह झालं नाही. मी ब्लँक झालो, हँग झालो. मला काही जमलं नाही." मग तणाव वाढत, वाढत, वाढत जातो आणि लास्ट डे, लास्ट शिफ्टला जी मुलं असतात ना, ती प्रचंड तणावात जातात. पण यावर्षी असं होणारच नाहीये. प्लॅन आहे आपला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन. मग आता मी काय करतोय शांतपणे लक्ष द्या. इंटिग्रेशन झाल्यानंतर टॉपिक टार्गेट असणार आहे वेक्टर. ओके, लाईन प्लेन. तुम्हाला सांगतो डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हे जे सगळे आहेत ना, हे टार्गेट आहे आपलं. मी तुम्हाला सांगतो 5 ते 6 टॉपिक जरी तुम्ही केले ना, तरी मॅथ्सचे 30 प्रश्न अटेम्प्ट होऊ शकतात. वेक्टर लाईन प्लेन मिळूनच 10 मार्काला 10 प्रश्न येतायत 20 मार्काला. इंटिग्रेशन. मग इनडेफिनाइट अरे इनडेफिनाइट केलं ना, तर डेफिनाइट अवघड नाहीये रे, प्रॉपर्टीज आहेत. इनडेफिनाइटच मेन आहे पहिला. ते तर आपण करतोयच परफेक्ट. रोज संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह जॉइन व्हा ना तुम्ही लक्षात घ्या. रोज. हां, सॅटर्डे संडेला टायमिंग नसणार आहे लक्षात घ्या, सुट्टी असणार आहे. आणि संडेला कुठली सुट्टी? संडेला तर लाईव्ह घ्यायचंय पुन्हा 11वीच्या मुलांच्या बरोबर, 9वी-10वीच्या मुलांच्या बरोबर लक्षात घ्या. सांगू का तुम्हाला मी? हे लाईव्ह जे मी घेतोय ना, ओके. या लाईव्हमध्ये ना अशी पण बरीचशी मुलं जॉइन आहेत, की जे माझे खूप जुने स्टुडंट आहेत. काहींची प्लेसमेंट झालेली आहे, ते सुद्धा येतायत. त्यांना छान वाटतंय. काही मुलं माझे अमेरिकेतून आहेत लक्षात घ्या. त्यातली काही मुलं तर आमच्या घरात राहिली होती. कोव्हिडच्या काळात अडकलेले होते म्हणूया आपण. मग अशी बरीचशी मुलं आहेत बरं का. चला या लाईव्हमुळे एक नवीन एक सुरू झालं म्हणूया आपण. चला ही तर एक सुरुवात आहे. सुरुवात आहे आणि आता खूप पुढे जायचं आपल्याला. मॅथ्सची भीती बाळगायची नाही. तुम्ही नवीन असाल ना, तरी शनिवार, रविवार पुढचे 2 दिवस आहेत बरं का तुमच्याकडं. मग इंटिग्रेशन सगळा बॅकलॉग कंप्लीट करा. लाईव्ह लेक्चर जे आहेत ना आपले, हे सगळे बघा. ओके, हे सगळे लेक्चर्स तुम्ही बघा, लक्षात घ्या आणि बरोबर रोज संध्याकाळी 9:30 वाजता मला जॉइन व्हायचं. मग बाळांनो मी तुम्हाला सांगू का? तुम्ही म्हणाल आता कमेंट कसे असतात बघा YouTubeवर, सर आता फिजिक्स केव्हा घेणार आहे? केमिस्ट्री केव्हा घेणार आहे? मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय बघा, इंटिग्रेशन मला अगोदर परफेक्ट घेऊ देत. इंटिग्रेशन परफेक्ट घेऊ दे. नाहीतर आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स ॲपवरती फ्री लेक्चर्स आहेत ना. ते बघा ना तुम्ही ऑर्गॅनिकचे आहेत, फिजिक्सचे आहेत आणि मी तुम्हाला सांगतो लास्ट इयर जे आपण कोर्समध्ये घेतलं होतं, ते सोडून एकही प्रश्न केमिस्ट्रीमध्ये वेगळा आलेलाच नाहीये. केमिस्ट्रीत चॅलेंज आहे लक्षात घ्या. पैकीच्या पैकी मार्क मिळणार. तुम्ही सॉलिड स्टेटचा माझा व्हिडिओ नाही का बघितला लाईव्ह लेक्चर? मग तो बघा ना. मोल कन्सेप्ट लाईव्हचं सेक्शनच बघा आपलं आता. कधी-कधी मी रोज 2 3-3 लाईव्ह सुद्धा घेतोय. म्हणजे मी काय करतोय? ऑफलाईनचं लेक्चर घ्यायचंय ना, चला लाईव्ह घेऊया ना त्याच्यापेक्षा. तुम्ही पण बघा. म्हणजे ऑफलाईनची मुलं माझ्या इथं कसं आहे प्रत्येकजण मोबाईल फोन आणतो क्लासमध्ये. मोबाईल टॅब मुलांच्याकडे असतात. तर सरळ लगेच ते मला जॉइन होतात. मुद्दा असा आहे महत्वाचा, की कुठल्याच सब्जेक्टची आता तुम्हाला भीती वाटणार नाहीये. पण थांबा, मी सांगतो ते नीट लक्ष द्या. मला काय करायचंय बघा, मला तुम्हाला एक दाखवायचंय फिजिक्सचं पुस्तक मी ओपन करतो बरं का. फिजिक्सचं 12th स्टँडर्डचं. नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते बघा. खूप इम्पोर्टंट आहे बरं का. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बरं का. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. चला ही एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइजमध्ये ना 5च एम-सी-क्यूज आहेत. त्यातली ही एम-सी-क्यू दिसते मला. 0.3 सेंटीमीटर, 0.6 सेंटीमीटर. ही एम-सी-क्यू दिसते मला. बर्नौलीज थेरम. ओके.
मी तुम्हाला सांगू का? तुम्ही फक्त वाय लर्न ॲप्लिकेशन ओपन करा. पहिला या पुस्तकातले काही प्रश्न बघा. नंतर वाय लर्न ॲप्लिकेशन ओपन करा आणि मग या ॲप्लिकेशनवरती तुम्ही जेव्हा इम्पोर्टंट क्वेशन बघाल, फिजिक्समधले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या टॉपिकवरती ॲज इट इज तुम्हाला क्वेशन दिसतील. काहीही चेंजेस नाहीये. मग असं जर आपण प्रत्येक टॉपिकचा अभ्यास केला तर का नाही जमणार? मग मी काय तुम्हाला दिलं पाहिजे? न्यूमेरिकल्स विथ लॉग कॅल्क्युलेशन. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅचवर सध्या रोटेशनल डायनामिक्सचा फ्री व्हिडिओ आहे तो बघा. आणि ज्यांनी कोर्स ऑलरेडी घेतलेला आहे त्यांनी आजचा व्हिडिओ फिजिक्स न्यूमेरिकल बॅचवरती मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बघाच रे बाळांनो, बघा. तुम्हाला फक्त आता अभ्यास करत राहायचा आहे. दुसरं काही नसणार आहे तुमच्याकडे. दुसरं टार्गेट कुठलं नाहीये लक्षात घ्या. फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. दुसरं काही नाही. फक्त अभ्यास करायचा आहे. काय असतं माहितीये का? सुरुवात तर केली की छान आपण. सुरुवात खूप छान केली. अतिशय छान. पण हे मोमेंटम टिकवता आलं पाहिजे. बरं यासाठी मी आहे ना. तुम्ही फक्त मला फॉलो करा ना. मला फॉलो करा. मी तुम्हाला देतोय लेक्चर्स ते फॉलो करा, ते बघा. काय होतं माहितीये का, की मी काय करतोय, मी अगोदरच सांगतो लक्षात घ्या. शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय करतो माहितीये का? मी रिसर्च करतोय. मी बघतोय. मी तुम्हाला एकदा पुस्तक दाखवलं तरी जरा आठवतंय का बघा तुम्हाला मी हे पुस्तक दाखवलं होतं. एकच मिनिटं दाखवतो. हं. 2007. 2007 चं पुस्तक आहे माझ्याकडे लक्षात घ्या आणि त्याच्यात ना ज्या पी-वाय-क्यूज दिलेत म्हणजे मी तुम्हाला सांगू का आता इंटिग्रेशन. इथे प्रॉब्लेम दिसतोय मला sin क्यूब इंटू cos x नंबर 98 1998 1997 जेव्हा मी 12वी ला होतो ना बाळांनो, त्यावेळेच्या बोर्डच्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न सुद्धा ह्यांनी पी-वाय-क्यूज म्हणून दिलेले आहेत लक्षात घ्या. ऑलरेडी या पुस्तकालाच 18 वर्ष झाली माझ्याकडे लक्षात घ्या. मी जपून ठेवलंय. कुठल्याच मुलांना वापरायला दिलं नाही म्हणून टिकून राहिलंय. सिरियसली बरं का. आता जी नवीन काही पुस्तकं आहेत ना, मुलं घेतात, नीट वापरत नाहीत. पण हे पुस्तक मीच वापरलंय त्याच्यामुळं आहे आणि याच्यामध्ये मी शोधतोय बरं का, एक टाइप शोधतोय बरं का बाळांनो. थोडासा मला वेळ द्या बरं का. मी तुम्हाला सांगू का गंमत? याच्यामध्ये ना तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, की जी गणितं मी कालच्या लाईव्हमध्ये घेतली होती ना, ती ॲज इट इज मला इथं सुद्धा दिसतायत. टॅन x/2 ला टी पुट करायचा जो टाइप आहे. टॅन x/2 ला टी पुट करायचा टाइप आहे आणि ह्याच्यामध्ये एक न्यूमेरिकल मला दिसतंय 5 + 4 cos x त्याच्या पुढे लगेच आहे 4 - 5 sin x आणि अगदी सेम 2024 लाच पी-वाय-क्यू आहे. आहे तशी ॲज इट इज म्हणूया आपण ॲज इट इज. म्हणजे ह्यातले जे प्रश्न आहेत ना 1/3 cos 2x + 5 मार्च 1997 साली आलाय. माझ्या वेळेस मी 1995 ला 12वी दिली. 97 सॉरी 95 ला 10वी ची एक्झाम दिली. 12वी ची 97 ला दिली. माझ्या पेपरमधला प्रश्न आहे. मला माहिती आहे त्यावेळेस मी नव्हतं केलं. मग 96 ला एक प्रश्न आलाय. म्हणजे मुद्दा काय, की मला कळतंय रे काय करायचंय ते. मग माझं ऐकताय तुम्ही? काय सांगतोय मी बघा, की मॅथ्सचं आपण टेक्स्टबुक इतकं परफेक्ट सोडवायचं जे विचारेल ते गणित तुम्हाला जमलं पाहिजे. अरे, पण ह्याच्यासाठी पहिली रिक्वायरमेंट काय? ती पहिली रिक्वायरमेंट मी तुम्हाला काय सांगतोय, की तुम्हाला जमले पाहिजेत फॉर्म्युले सगळे. हो, मॅथ्समध्ये इंटिग्रेशनमध्ये काय थोडे फॉर्म्युले आहेत का? पण मला आनंद आहे. 1/x² + a² 1/8 tan इन्व्हर्स x/a. 1/x² - a² 1/2a log x - a x + a. पण a² - x² असतं. तर 1/2 log a + x अपॉन a - x. मग असे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. पण मी काय करतोय, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. मी क्लिअरली सांगतो. आता बघा, मी काय करतोय, मी इथं चं जे इंटिग्रेशन 22 तारखेचं इंटिग्रेशनचं लाईव्ह मला घ्यायचं आहे. ती मी स्लाइड्स ओपन करतो तुमच्यासाठी. ओके. मग इथं मी काय करणार आहे, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. हा टाइप मलाच कव्हर करायचा आहे. पण मी सांगू का, पुस्तकात तो वेगळा मेथड दिलाय. न्यूमरेटर इक्वॉल्स टू a इंटू डिनॉट बी. तुम्ही करताय. पण मी तुम्हाला सांगतो तसं सोडवायला गेलो तर एवढा वेळ लागणार आहे. पण मी आज रात्री हेच न्यूमेरिकल कमी वेळेत तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. मग तुम्ही म्हणजे हेच न्यूमेरिकल मी परत घेतलंय. मग तुम्ही म्हणाल, "सर मार्क मिळतील का?" अरे मिळालेत. 100 पैकी 100 मार्क लास्ट इयर सुरभी निकमला होते. लास्टच्या लास्ट इयर बरं का. 95-98 ची मुलं प्रचंड आहेत आपल्या क्लासमध्ये. 1-2 मार्कासाठी राहिले रे, नाहीतर ती पण 100 पैकी 100 मिळाले असते. मिळतायत मार्क मला 100. माझं ऐकायचं तुम्ही. मग बघा, बघा हे न्यूमेरिकल नीट बघा. x - 5, x - 7 हे बघा. 8 - x, x अपॉन x आहे. मग माझा प्रयत्न काय असतो माहिती आहे का? तुम्ही आत्ता जे मी न्यूमेरिकल तुम्हाला दाखवले, तुम्हाला इथे दिसतायत का बघा? ते तुम्हाला इथं दिसतायत का बघा? दिसतायत की नाही?
अगदी सेम टू सेम आहे लक्षात घ्या. मग हे सगळं मी आज सॉल्व्ह करून घेणार आहे. मग टाइप होणार ना कव्हर. मी काय करतोय माझ्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडून सॉल्व्ह पण करून घेतोय. तुमची उत्तरं पण येतायत लक्षात घ्या. 100-150 मुलं आता जॉइन होतायत. 150 मोठा आकडा आहे सध्या 100 प्लस मायनस जॉइन होतायत बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ही संख्या वाढत जाणार आहे. अरे ही तर नुसती एक सुरुवात आहे लक्षात घ्या. ही तर एक सुरुवात आहे. खूप पुढे जायचंय. तुम्हाला खूप पुढे जायचंय आणि तुम्ही मला पण पुढे खूप नेणार आहेत. माझ्याकडून तुम्ही खूप काम करून घेणार आहे मला माहिती आहे. कारण कमेंट मी बघतोच, की "सर हे शिकवा, ते शिकवा." मी असताना इथून पुढे काळजी करायची नाहीये लक्षात घ्या. एक छान सुरुवात झालेली आहे. अरे 24-25 वर्ष झालं मी शिकवतोय. माझा अनुभव सांगू का तुम्हाला? माझा अनुभव तुम्हाला मी सांगतो. काय होतं, आता सगळेजण कशात गुंतलेत मला कमेंटमध्ये सांगा. गणपती. गणपती येतायत लक्षात घ्या. घराचं डेकोरेशन, सजावट, बंडळ, वर्गणी गोळा करायची आहे. तर पथकात आहात तुम्ही, बसचं चाललंय. अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. असू दे, पण चालेल ठीक आहे. गणपती झाल्यानंतर नवरात्र. ओके, देवी बसणार. तिथं सुद्धा मग आहे की ते 2 तुम्ही काय वाजवता ते आपटतं ते काय असतं ते? हां, हां. कमेंटमध्ये सांगा ना मला. मला तर आठवेना झालंय पटकन. मग ती तर एन्जॉयमेंट वेगळीच आहे. चला, तिथं गेले आणखीन बरेचसे दिवस 9-10 दिवस. त्याच्यानंतर काय मग दिवाळीच ना. दिवाळीत तर काय एन्जॉयच ना करायचंय तुम्हाला. गावाला जायचंय. कुठेतरी हॉस्टेलला ठेवलं असेल घरातल्यांनी. आता हक्काची 10 दिवसाची सुट्टी मिळणार. मग काय विचारूच नका. दिवाळीनंतर तुम्ही जागे होता. ते पण कधी माहितीये का? अगदी डिसेंबरला. जेव्हा तुम्हाला कळतं ना जे पहिला अटेम्प्ट जवळ आलाय, तेव्हा तुम्ही जागे होता आणि तेव्हा येतो तणाव. आता जे पहिल्या अटेम्प्टची तयारी करू का बोर्डची तयारी करू? कारण बोर्ड काहीच केलं नाहीये. असा तणाव येतो. अरे पण तुम्हाला का सांगतोय मी? तुम्हाला नाही येणार तणाव. तुम्ही मला फॉलो करताय ना. तुम्ही आत्ताच अभ्यासाला सुरुवात केली. गणपती अजून यायला आठवड्यात त्याच्या अगोदर तुम्ही अभ्यास कंप्लीट करत आणलाय. लेव्हलला येताय तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण कुठल्याच सणाची सुट्टी घेणार नाहीये बरं का बाबा. नाही, नाही, नाही लक्षात घ्या. मला अजून आठवतंय. गेल्या वर्षी 2 रिपीटर मुलं होती. रिपीट करणारी मुलं होती. ड्रॉप घेतलेली 2 मुलं होती. एकाचं सी-यू-ई-पीत ॲडमिशन झालं. एकाचं पण चांगल्या बेस्ट कॉलेजमध्ये झालंय. सी-यू-ई-पीत ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे 99 प्लस पर्सेंटाइल होते. पण मेन पॉइंट काय? दिवाळीत ती दोघं घरी गेली नाहीत. इथंच स्टुडिओमध्ये माझ्यासमोर दिवाळीत होते. त्याच्यानंतर जरा संख्या वाढली, विद्यार्थी संख्या त्यामुळे त्यांनी स्टडी हॉल जॉइन केला होता. ओके. पण हां, माझ्याकडून डाउट्स क्लिअर करून घ्यायचे. माझ्या काही लेक्चरला बसत नव्हते. पण इथं त्यांना एक ना गाईडन्स मिळत होता. एक अभ्यासाचं वातावरण मिळत होतं म्हणूया आपण. एक रुटीन मिळत होतं, टेस्ट मिळत होत्या आणि त्या गरजेच्या होत्या. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं, की नाही सुट्टी नाहीच आहे रे बाळांनो, कष्ट घ्यायचे आहेत. ते पण प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत. प्रचंड! आणि आता सुरुवात चांगली केली. मोमेंटम बिलकुल ब्रेक होऊन द्यायचं नाहीये. कुठलीही सुट्टी नको आहे, तरी म्हणणार, "सर जरा गणपतीला 1 दिवस सुट्टी द्यायची." ज्या दिवशी गणपती बसणार आहे, देऊ सुट्टी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी देऊ सुट्टी. पण मला काय म्हणायचं आहे, आता साताऱ्यातली काही मुलं आहेत, ते काय करतात, दिवाळीचा पहिला दिवस घेतली सुट्टी. दुपारी येतात अभ्यासाला परत. म्हणजे पूर्ण 100% मोकळं व्हायचं नाहीये कधी कुठल्याच दिवशी लक्षात घ्या. बिलकुल नाहीये. बरं आता तुम्हाला कुठले-कुठले टॉपिक हवे असतील तेही मला कमेंटमध्ये सांगा. एक मी व्हिडिओ बनवलाय, की हायेस्ट वेटेज टॉपिक्स ते बघताय का तुम्ही? रोज मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी 9:30 वाजता ओके. संध्याकाळी आता 9:30 वाजता लेक्चर असतं बरं का. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? रोज 9:30 वाजता इंटिग्रेशन सध्या चाललंय. आता हा व्हिडिओ YouTubeचा प्रॉब्लेम काय? हा व्हिडिओ नेक्स्ट इयर पण बघितला जातो. हा व्हिडिओ पुन्हा बघितला जातो. त्यामुळे आता बोलतोय थोडंसं ते हे होत नाही लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय? इंटिग्रेशन संपणार आहे काही दिवसात. त्याच्यानंतर कुठला टॉपिक सुरू करायचा आहे? वेक्टरच सुरू करूया असं मला वाटतंय किंवा ट्रिगो फंक्शन सुद्धा मी घेऊ शकतो लक्षात घ्या. पण वेक्टर करायचं. वेक्टर लाईन प्लेन केला ना मी सांगतो, तुम्हाला सांगतो ते तुम्ही गेलाच इतरांच्या पुढे म्हणूया आपण आणि एक मार्क तुम्हाला हजार-हजार मुलांच्या पुढे नेणार आहे. हा माझं वाक्य लक्षात घ्या. केवळ 1 मार्क आणि 1000 रँक वाढते हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही अतिशय छान माझ्यावर अभ्यास करा. ऑल द बेस्ट.